हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी बाळासाहेब आपल्या सर्वांचं मासमॅन ट्रेडिंग स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आहे 10 सप्टेंबर 2024 आणि आज आपण मल्टिपल स्टॉकमध्ये काम करणार आहोत. जसं की आपल्याला इथे पाहायला भेटतं की इन्फोसिसमध्ये सध्या आपण इथे एक पोझिशन घेतलेली आहे. ₹1903.60 ला आपलं बायिंग आहे. त्याच्यामध्ये 1913.15 ला आपलं या ठिकाणी टार्गेट आहे. तर बघूयात आपण याच्यामध्ये आपलं टार्गेट हिट होतंय का? स्टॉप लॉस हिट होतो. त्याचबरोबर मी इथे टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक आणि बाजूला राईट साईडला आपल्याला बजाज फायनान्स सुद्धा दिसतोय. सो हे एकाच वेळी 4 स्क्रीन कशा करायच्या, तर ते तुम्हाला इथे जर करायचं जर असेल तर वरती आपल्याला ओके. सो पहिले आपण इथे एक पोझिशन बनवूया. सो इथे आयशर मोटर्समध्ये सुद्धा मला एक बेरिश कॅन्डलस्टिक पाहायला भेटते. तर त्याच्यानुसार मी इथे एक ट्रेड प्लॅन करतोय. सो खाली साधारणतः आयशर मोटर्समध्ये माझं 4696.55 ला माझं इथे टार्गेट असणार आहे. तर मार्केट इथे क्विकली खाली येते. सो त्याच्यामुळे इन्फोसिसमध्ये मार्केट करंटली आपल्या टार्गेटच्या जवळ आहे. आपल्या इथे अलर्ट या ठिकाणी ट्रिगर झालेला आहे. अलर्टमध्ये आपल्याला इथे लेफ्ट कॉर्नरला दिसतंय की आपलं टार्गेट जे आहे तर ते ट्रिगर झालेलं आहे. आयुष्यर मोटर्समध्ये सुद्धा मार्केट टुवर्ड्स अवर टार्गेट आहे. सो करंटली मार्केट 4714ला आहे. आपलं टार्गेट हे 4696.55 आहे. आपण त्या ठिकाणी प्राइस अलर्ट सुद्धा लावून ठेवलेला आहे. सो लेट्स होप फॉर अवर टार्गेट. आणि त्याचबरोबर टाटा मोटर्समध्ये सुद्धा मी यातलं एक ट्रेड इनिशिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एंट्री जी आहे तर ती 1035.45 आहे आणि टार्गेट जे आहे तर ते 1040.65 आहे. तो ऑलरेडी आपल्या इथे इन्फोसिसमध्ये टार्गेट हिट झालेला आहे आणि करंटली आपण बघतोय की मार्केट कशा पद्धतीने तिथे बिहेव करत आहे. सो मार्केटमध्ये इन्फोसिसमध्ये मला अजूनही बुलिशनेस दिसतोय. सो सध्याचे सकाळचे 10:34 झालेले आहेत आणि करंटली मार्केट सध्या आपल्या टार्गेटकडे आहे आयशर मोटर्समध्ये. तो ₹4709 सध्या मार्केट आहे आणि 4696ला आपलं टार्गेट आहे. तर जस्ट 9 ते 10 रुपयाचा आपल्याला इथे डिफरन्स पाहायला भेटतोय. ओके. सो मार्केटमध्ये खूप जास्त इथे आपल्याला सेलिंग पाहायला भेटते. करंटली आपलं मार्केट जवळजवळ आपल्या टार्गेट तिथे आहे आणि आपलं टार्गेट ट्रिगर झालेलं आहे आणि या ठिकाणी आपलं अलर्टसुद्धा ट्रिगर झालेला आहे. तो 4696.85 आपलं टार्गेट इथे फुलफिल झालेलं आहे. आणि जसं आपलं टार्गेट हिट झालं तसं मार्केटनी इमिजिएटली रिव्हर्सल घेतलेला आहे आयशर मोटर्समध्ये. आणि त्याचबरोबर विप्रोमध्ये सुद्धा आपली एक पोझिशन बनवली होती. त्याच्यामध्ये सुद्धा आपण नियर बाय टार्गेट आहोत. आणि इन्फोसिसमध्ये बघतोय की आपलं टार्गेट हिट झाल्यानंतर खूपच मार्केटमध्ये मोठी रॅली आपल्याला पाहायला भेटते. बट इट्स ओके. सो आपलं टार्गेट हिट झाल्यानंतर आपलं इथे एक्झिट व्हायला पाहिजे. जसं की आयशर मोटर्समध्ये आपलं इथे पाहायला भेटतं की आपलं टार्गेट हिट झाल्यानंतर मार्केटने कशा पद्धतीने ते बिहेव केलेलं आहे. सो टाटा मोटर्समध्ये आपलं जे टार्गेट आहे तर ते ट्रिगर झालेलं आहे. सो मल्टिपल स्टॉक्समध्ये काम करण्याचा हा एक बेनिफिट आहे. म्हणजे तुमचे एका ठिकाणी लक्ष जाऊस तर दुसऱ्या ठिकाणी तुमचं इथे टार्गेट हिट होत आहे. सो विप्रोमध्ये करंटली मार्केटनी खूप थोडंसं चॉपी सुरू आहे. आपल्या टार्गेटच्या जवळ गेलेलं आणि तिथूनच मार्केट पुन्हा रिव्हर्स झालेलं आहे या ठिकाणी. सो आपण इथे पाहतोय. सो आपल्या इथे एक चांगलं प्रॉफिट इथे आपल्याला एक्सपेक्टेड होतं. सो आपण इथे आपल्या टार्गेटसाठीच इथे थांबणार आहेत किंवा आपण इथे कॉस्ट टू कॉस्ट काढणार आहोत. आयशर मोटरमध्ये सुद्धा एक चांगले मोमेंटम आलेले आहे. टाटा मोटर्समध्ये मार्केट करंटली इथे सेकंड जे टार्गेट होतं तर ते सुद्धा मार्केटने आपलं इथे ट्रिगर करून दिलेलं आहे आणि इमिजिएटली मार्केट खाली सुद्धा आलेलं आहे. सो फॅन्टॅस्टिक. विप्रोमध्ये सुद्धा आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. 519.20 आपलं टार्गेट होतं आणि ते सुद्धा आपलं या ठिकाणी ट्रिगर झालेलं आपलं इथे पाहायला भेटतंय. सो या ठिकाणी आयुष्यर मोटरचं टार्गेट आपलं इथे पेंडिंग आहे. त्याचबरोबर ICICI बँकचं सुद्धा आपलं टार्गेट या ठिकाणी काय आहे? पेंडिंग आहे. सो आपण इथे आपल्या सेटअपसाठी इथे वाट पाहणार आहोत दोन्ही स्टॉक्समध्ये. आणि स्टेट बँकमध्ये एक चांगली मोमेंटम आली. त्या मोमेंटम नंतर एक रिट्रेसमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. सो इथे सुद्धा थोड्याच वेळात आपलं टार्गेट हिट होऊ शकतं. ICICI बँक आणि स्टेट बँक बॅक टू बॅक आपल्याला इथे पॉझिटिव्हमध्ये दिसतात आहेत. इव्हन दो आयशर मोटर सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हमध्ये दिसतंय. सो बाईंग झोनमध्येच दिसतंय.
बजाज फायनान्समध्ये आपल्या इथे अजून कुठल्याही पद्धतीची आपली इथे अपॉर्च्युनिटी दिसत नाहीये. सो आपण बजाज फायनान्समध्ये कुठलाही ट्रेड या ठिकाणी प्लॅन नाही करणार आहोत. आयशर मोटर्समध्ये खूप चांगली मोमेंटम आली. त्याचबरोबर मार्केटनी एक रेड कॅन्डलस्टिक सुद्धा आपली इथे दाखवली. ICICI बँक नियर टू द टार्गेट आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपला अलर्ट ट्रिगर झालेला आहे. 785.35 पैशाला आपलं इथे टार्गेट हिट झालेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. ICICI बँकमध्ये सुद्धा आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टार्गेट इथे हिट झालेलं आहे. सो इथे इन्फोसिस, टाटा मोटर्समध्ये डबल टॉपअप वालं टार्गेट, आयशर मोटर्समध्ये ऑलरेडी शॉर्ट सेलचा एक ट्रेड झालेला आहे. लाँग ट्रेडमध्ये मार्केटने आपल्याला खूप जास्त तंगवलेलं आहे. स्टेट बँकमध्ये आपलं चांगलं प्रॉफिट झालं, विप्रोमध्ये चांगलं प्रॉफिट झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा ट्रेडिंग डे तुमच्यासाठी कसा होता? तुम्ही काय एक्सपिरियन्स केलं? कोणत्या कॅन्डलस्टिकवरती तुम्ही ट्रेड घेतला होता किंवा कोणत्या सेटअपवरती तुम्ही ट्रेड घेतला होता? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला नक्कीच लाईक आणि शेअर करा. भेटूयात अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद अँड बाय बाय.